बघा ना, कटोरी ब्लाऊजचा फ्रंट कसा शिवतात ते. हे अस्तर जोडलेलं आहे मेन फॅब्रिकला. आता याला कटोरी जोडून घेऊयात. कटोरीला टक्स दिलेला आहे. हे बघा, हे कसे जोडायचे ते इथे मी दाखवणार आहे. गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. शिलाई लॉक करून घ्यायची. याला डबल शिलाई देऊन घेऊया. याला मी ओव्हरलॉक करून घेणार आहे. इथे मी ओव्हरलॉक केलेला आहे आणि जो टक्स होता त्याला देखील ओव्हरलॉक केलं आहे. इथे कापून टाकलं. हे बघा, असं छानपैकी आपला हा कटोरीचा भाग जोडून झालेला आहे. आता याला आपल्याला ही योकपट्टी जोडायची आहे. योकपट्टी ही इथून मधून जोडायची, म्हणजे पुढच्या भागातून, कमरेकडून जोडायची नाही. पाहिजे तर आपण इथे कवर शिलाई घालू शकतो. मी इथे ओव्हरलॉक करणार, त्यामुळे डायरेक्ट जोडून घेणार आहे. दोन्ही भाग व्यवस्थित एकत्र करायचे आणि तिसरा भाग हा ब्लाऊजचा व्यवस्थित करून घ्यायचा आणि जोडायला सुरुवात करायची. आता तुम्ही म्हणाल हा योकपट्टी इथे कमी पडली, तर तसं नाही आहे. जेव्हा आपण कटिंग करतो, पेपर कटिंग, तेव्हा ही 1 इंच गॅप ही मागील भागातला म्हणजे बॅक साईडला टक्स देण्यासाठी घेतलेली असते, म्हणून ही 1 इंचाची गॅप इथे राहणारच आहे. तर याला मी ओव्हरलॉक करून घेणार आहे. ओव्हरलॉक केलेलं आहे. आता शिलाई देऊयात, दाब शिलाई. हे बघा, हा भाग जादाच आलेला आहे, वाकडा तिकडा दिसतोय, तो सरळ करून घ्यायचा. तर याचा कमरेचा चौथा भाग आणि वर 2 इंच किंवा 1.25 इंच एवढं मार्जिन घ्यायचं. म्हणजे हा साधारण 1 इंच इथला भाग कमी करायचा, पण मी 1.25 इंच केला, कारण हा भाग इथे काज बटन पट्टीत जाणार आहे, त्यामुळे मी थोडासा जास्त घेतलं इथे आखून. 1/2 इंच इथे सरळ रेषा आखून घेते आणि इथे आता रेषेच्या ह्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता हा भाग आपण कापून टाकणार आहोत. अशा प्रकारे आपली ही फ्रंट बाजू तयार झालेली आहे. दुसरी देखील मी अशीच तयार करून घेणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.